नागपंचमी म्हणजे सण, आनंद आणि भरपूर धमाल. सकाळी नागदेवाला नमस्कार करून आम्ही मित्रमंडळी एकत्र जमलो आणि पहिला प्लॅन काय होता माहिती? अर्थात नागपंचमीचा पारंपरिक झोका. आकाशात उंच उंच झोके घेताना बालपणाची आठवण आली आणि मन अगदी ताजेतवाने झालं. पण खरी मजा तर यानंतर सुरू झाली. झोके खेळून झाल्यावर एका मित्राच्या डोक्यात आलं, चला आज कबड्डी खेळूया. आणि बस, मग काय विचारताय? आमचं मैदान तयार झालं आणि कबड्डीचा थरार सुरू झाला. हा 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 हा, एकापेक्षा एक भारी प्लेयर्स आणि त्यांचा जोश पाहण्यासारखा होता. काय रेड्स होत्या, काय पकडी होत्या, काही जणांना किरकोळ लागलंही. पण आमचा उत्साह अजिबात कमी झाला नाही. कारण हा फक्त खेळ नव्हता, तर आमच्या परंपरेचा आणि एकत्र येण्याचा आनंद होता. अंधार पडायला लागला तरी आमचा कबड्डीचा डाव थांबायला तयार नव्हता. पाहणारे लोकही भरपूर होते. जणू एखादी मोठी स्पर्धाच चालू आहे. पण जेव्हा काही दिसेनासं झालं, तेव्हा नाईलाजाने खेळ थांबवावा लागला. नागपंचमीचा हा दिवस अविस्मरणीय होता. झोक्याचा आनंद, कबड्डीचा जोश आणि मित्रांसोबतची धमाल. खऱ्या अर्थाने एक पारंपरिक सण आम्ही साजरा केला. तुम्हाला आमचा हा नागपंचमीचा राडा कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा.